नमस्कार. आता आपण पुढे जाणार आहोत मानसिक प्राणायामसाठी. 8 प्रकार मी म्हणाले होते. पहिले 4 शरीराचे, दुसरे 4 मानसिकते. आपल्याला शरीराचा न दिसणारा भावयुक्त हा आपलं मन, भावाने विचाराने भरलेलं ते आपलं मन. त्याला असं एक स्थान नाही, एक जागा नाही. पण जर त्याच्यावर आघात झाला तर पूर्ण शरीर बिघडतं. बऱ्याच आजाराचं मेन कारण हे स्ट्रेसच असतं. तर म्हणून मनालाही तुम्हाला विकारमुक्त बनवायला, निरोगी बनवायला खूप गरजेचं आहे प्राणायाम. आता मी त्या प्राणायामकडे जायच्या आधी थोडासा फरक सांगते. हे बघा, आपण एक भात शिजवतो. साधा भात सुद्धा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. काही लोक डायरेक्ट कुकरमध्ये लावतात, काही लोक बैठा भात बनवतात. साऊथला तुम्ही गेलात तर वेळून घेतलेलाच भात असतो. ते लोक भाताचं पाणी काढल्याशिवाय जेवत नाही. काही लोक भात बनवताना त्याच्यात थोडंसं मीठ घालतात. तर ह्यातला कुठलाही प्रकार तुम्ही चुकीचा म्हणाल का? त्यांची परंपरा चालत आलेली आहे. त्या पद्धतीने ती लोक तो भात करतात आणि खातात. तो त्यांच्या शरीराला, त्यांच्या जीन्सला, त्यांच्या त्या परिस्थितीला योग्य आहे. तसंच योग शिकताना तुम्ही ज्या योग शिकायला जाल, थोडंसं अंबिकामध्ये जाल तर थोडंसं अंबिकावाल्यांची सिलेबस थोडंसं वेगळं असतं. श्री चं वेगळं असतं. स्वामीजींचं थोडंसं वेगळं आहे. मी पूर्णपणे स्वामी रामदेव यांचं योगावर भर देते. मी अंबिकाचं पण केलेलं आहे, थोडं श्रीचं पण शिकलेली आहे. पण माझा जास्त कल आणि जास्त विश्वास हा स्वामी रामदेव यांच्या सिलेबसवर आहे. तर मी त्याला आधारित तुम्हाला शिकवते. तिथलं मी जे काही जास्त शिकलेली आहे, जास्त मला ज्याच्यातलं कळतं म्हणून मी त्याच्या बाबतीत जास्त सांगते. बाकी जसं सगळं पाणी सागरातच जातं, तसे सगळे योगाचे, प्राणायामाचे प्रकार हे तुम्हाला निरोगी बनवायलाच आहे. फक्त काही अडून आहेत, काही ह्याच्यातून आहेत, तसं आहे. तुम्ही समजून घेऊन, जिथे कळलं नाही तिथे तुम्ही विचारा. एखादा प्रश्न हवा तर घाला तिथे. म्हणजे मी तुम्हाला सांगेन. माझ्या सांगताना काही चुकून राहिलं असेल, एखादी गोष्ट, एखादी इन्स्ट्रक्शन देणं, सूचना देणं माझ्या राहिलं असेल तर ते मला सांगता येईल. आणि हे जेव्हा तुम्हालाही मनापासून क्लिअर होईल की हे अशा पद्धतीने तुम्ही जे करता आहात, मी सांगितलेलं तुम्ही ऐकून जे तुम्ही करता आहात ते योग्य आहे असं करायला लागल्यावर तुम्हाला प्रश्न विचारल्यावर क्लिअरिटी येईल, विश्वास वाटेल. दुसरी गोष्ट, तुम्ही करायला लागल्यावर 8, 10, 15 दिवसामध्ये तुम्हाला एक जाणवायला लागेल की तुमचे केसाचं गळणं थोडंसं कमी होईल. वयोत्परे केस, आणि तसे पण एरवी पण केस गळतातच, पण त्याचबरोबर जे थोडे येणं असतं, व्यवस्थित येणं, अति जाणं जर सुरू झालं असेल तर ते कमी होतं. तुमची नखांची वाढ व्यवस्थित व्हायला लागते. नाही तर काहींची खूप फ्रजाईल असतात, पटापट नखं निघून जातात. तुमच्या चेहऱ्यावर थोडंसं जे एकदम स्किन ड्राय वगैरे असते त्या चेहऱ्यावर जरा थोडीशी चमक यायला लागते. ह्या गोष्टी तुम्हाला स्वतःला जाणवायला लागतात 8, 10, 15 दिवसांनी, ज्या टप्प्याटप्प्याने तुम्ही करत असाल त्या पद्धतीने. तर आतापर्यंत मी तुम्हाला शरीराचे सांगितले. आता तुम्हाला मी मनाचे सांगणार आहे. आता मनाचे करताना लक्ष ठेवून केल्यावर तुम्हाला तुमच्या आतून बघा, आपण लहान असताना आपल्याला भीती वाटत असते, आपण केलेलं चूक आहे, आपण असं करू नये, हे आपलं मन आतून आपल्याला देतं. पण मग पुढे आपण काय करतो, सगळेच करतात, मग आपण केलं तर काय होतं, आणि आपल्या चुका आपण दामटत जातो. माझंच खरं असं वागायला लागतो. तर तुम्ही मानसिक प्राणायाम करायला लागल्यावर तुम्हाला तुमच्या चुका कळतील
आणि एक असतं की एका वयाच्या ह्याच्या आता तर लहान मुलांना पण त्याच्या चुका सांगितलेल्या आवडत नाही. चुका स्पष्ट सांगितल्या तर आपण ॲक्सेप्ट करत नाही. त्यापेक्षा तुमच्याच चुका तुम्हाला जाणवायला लागल्यावर त्याच्यामध्ये बदल आणण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. चुकणं हा माणसाचा थोडासा स्वभाव आहे, पण तो त्यात बदल आणणं हे गरजेचं आहे. तुम्हाला तुमची आध्यात्मिक जर प्रगती करायची असेल तर आपली चूक स्वीकारून त्याच्यामध्ये बदल आणणं गरजेचं नाही. तुम्ही ज्याला जे चूक केलं आहे तर माफीच मागा वगैरे, पण तुमच्या वागण्यात जरी बदल दिसला तरी समोरचा माणूस त्याने बदलतो. तर तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.